कधी-कधी खूप राग येतो ना, असं वाटतं की आता काय करू? तर एक विचित्र उपाय आहे का? काहीतरी कुरकुरीत खा. हो, हे खरंय. ऐकायला विचित्र वाटेल, पण राग आणि कुरकुरीत पदार्थ खाणं यांच्यात एक शास्त्रीय संबंध आहे. चला तर, हे नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया. परीस फाउंडेशन सादर करत आहे मनाच्या आरोग्याबद्दलची ही खास माहिती. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की रागाचा आणि आपल्या जबड्याचा नेमका काय संबंध आहे. आपल्या रागाच्या भावनांचा आपल्या शरीरावर आणि त्यातही विशेषतः आपल्या जबड्यावर कसा परिणाम होतो ते बघूया. कधी नोटीस केले का हे? जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप राग येतो, समजा बॉसवर चिडचिड होतीये किंवा कोणावर तरी ओरडावंसं वाटतंय, तेव्हा नकळतपणे आपले दात एकमेकांवर घट्ट दाबले जातात, जबडा एकदम आवळला जातो. ही एक खूपच स्वाभाविक शारीरिक प्रतिक्रिया आहे बरं का. मग अशावेळी काय करायचं? रागाच्या भरात कोणावर ओरडण्यापेक्षा किंवा वस्तू इकडे तिकडे फेकण्यापेक्षा एक खूप सोपा आणि खरं सांगायचं तर आश्चर्यकारक उपाय आहे. तो म्हणजे काहीतरी कुरकुरीत खाणं. हो, अगदी वेफर्स किंवा चकलीसारखा पदार्थ सुद्धा तुमचा राग शांत करायला मदत करू शकतो. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे कसं काय शक्य आहे, पण नाही, ही काही गंमत नाहीये. यामागे एक अगदी अचूक मानसशास्त्र दडलंय. चला तर मग हे चावण्यामागचं सायकोलॉजी काय आहे तेच समजून घेऊया. याच्या मुळाशी मानसशास्त्रातली एक संकल्पना आहे, जिला कथार्सिस किंवा सोप्या भाषेत शारीरिक निचरा असं म्हणतात. याचा साधा अर्थ आहे आपल्या आत दाबून ठेवलेल्या भावनांना बाहेर काढणं. जेव्हा आपण मॅस्टिकेशन करतो, म्हणजे काहीतरी चावतो, तेव्हा आपल्या आत जो तणाव आणि राग साचलेला असतो ना, त्याला बाहेर पडायला एक सुरक्षित वाट मिळते. हे कसं घडतं ते सांगते बघा. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो, म्हणजे लढा किंवा पळा. शरीरात ॲड्रिनालिन नावाचं रसायन वाढतं आणि आपला मेंदू जणू हल्ला करण्याच्या तयारीत जबड्याचे स्नायू घट्ट करतो. पण त्याचवेळी जेव्हा तुम्ही एखादा कुरकुरीत पदार्थ कडकडून चावता, तेव्हा त्या शारीरिक क्रियेमुळे जबड्यात साचलेल्या तणावाला एक सुरक्षित मार्ग मिळतो. मेंदूला सिग्नल मिळतो की ओके, राग बाहेर पडला आहे आणि त्यामुळे आपोआप शांत वाटायला लागतं. बरं, ही फक्त एक कल्पना नाहीये किंवा काहीतरी हवेत बोलल्यासारखा नाहीये. याला चक्क वैज्ञानिक आधार आहे. चला, यामागचं संशोधन आणि जगभरातले पुरावे काय सांगतायत ते पाहूया. जगभरात जर बघितलं तर जपानमध्ये झालेल्या न्यूरोलॉजिकल संशोधनात असं दिसलंय की चावण्याच्या क्रियेमुळे कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन कमी होतो. म्हणूनच तर अनेक खेळाडू मैदानावरचा प्रेशर कमी करण्यासाठी च्युइंग गम चघळताना दिसतात. आणि आपल्या भारतीय संदर्भात बोलायचं झालं तर हेच आपल्या स्वयंपाकघरात नकळतपणे घडत असतं. रागात असताना जोरात कांदा चिरणं किंवा पापड मोडणं, यातूनही रागाचा निचरा होतो. वादाच्या वेळी खाकरा किंवा चिवडा खाल्ल्याने सुद्धा मन शांत व्हायला मदत होते. तर मग या सगळ्या माहितीचा आपल्या फायद्यासाठी वापर कसा करायचा? चला पाहूया. राग शांत करण्याचे 3 सोपे आणि प्रभावी उपाय. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, निरोगी क्रंच निवडा. म्हणजे राग शांत करण्यासाठी तेलकट चिप्स किंवा जंक फूडच खायला हवं असं काही नाही. त्याऐवजी भाजलेले मखाने, कडक पेरू, सफरचंद, गाजर किंवा भाजलेले फुटाणे असे पदार्थ जवळ ठेवा. याने रागही शांत होईल आणि आरोग्यही जपलं जाईल. दुसरा उपाय आहे माइंडफुल क्रंचिंग. म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही एखादा कुरकुरीत पदार्थ चावता तेव्हा त्यातून जो कडकड आवाज येतो ना, त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. असं केल्याने तुमचं लक्ष रागाच्या मूळ कारणावरून बाजूला होतं आणि तुम्ही वर्तमानात परत येता. आणि तिसरा सगळ्यात जास्त उपयोगी उपाय आहे क्रंच पॉज. म्हणजे प्रतिक्रिया आधीचा एक छोटा ब्रेक. पुढच्या वेळी जेव्हा खूप राग येईल तेव्हा लगेच काहीही बोलण्याऐवजी किंवा करण्याऐवजी थांबा. जवळ असलेला एखादा कुरकुरीत पदार्थ तोंडात टाका आणि तो पूर्णपणे चावून संपेपर्यंत काहीही बोलू नका किंवा रिॲक्ट करू नका. बघा, तो पदार्थ संपेपर्यंत तुमच्या रागाचा पारा नक्कीच खाली आलेला असेल. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याकडे एक चविष्ट म्हणजे टेस्टी पर्याय उपलब्ध आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राग ही एक प्रचंड ऊर्जा आहे, जिला बाहेर पडण्यासाठी एक मार्ग हवा असतो. ती ऊर्जा दुसऱ्यांवर शब्दांनी किंवा हिंसेने काढण्यापेक्षा एका कुरकुरीत पदार्थावर काढणं हा स्वतःसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी सर्वात चांगला आणि हो, टेस्टी पर्याय आहे. हा विषय होता मनाचे खेळ या सदरातील. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.